नाशिक ग्रामीण पोलिसांचा हातभट्टीवर सर्जिकल स्ट्राईक, 5.5 लाखांचा मुद्देमाल नष्ट। नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने गावठी दारू अड्ड्यांवर मोठी कारवाई केली आहे। आज दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी घोटी आणि वाडीवरील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धाड टाकण्यात आली। कुठे झाली कारवाई? घोटी हद्दीतील पिंपळगाव मोर आणि वाडीवरे हद्दीतील मुळेगाव शिवारातील डोंगराळ भागात काय सापडले? गावठी दारू तयार करण्याचे रसायन, काळ्या गुळाची पावडर आणि तयार दारू। जप्त मुद्देमाल तब्बल 5.5 लाख रुपयांचे साहित्य जागीच नष्ट करण्यात आले। धक्कादायक वास्तव म्हणजे दारू तयार करण्यासाठी नाल्यातील दूषित पाणी, नवसागर, जुने सेल आणि युरिया यांसारख्या मानवी जीवनास घातक पदार्थांचा वापर होत असल्याचे समोर आले आहे। फरारी आरोपींवर गुन्हे दाखल, पोलिसांची चाहूल लागताच आरोपी डोंगराचा फायदा घेत फरार झाले। त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमांन्वये 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलिसांचे आवाहन, आपल्या परिसरात असे अवैध हातभट्टीचे अड्डे सुरू असल्यास तात्काळ ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधावा। ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे व त्यांच्या पथकाने फत्ते केली आहे।